महिला सक्षमीकरण। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। महिलांना पूजनीय मानणाऱ्या या महाराष्ट्रात माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारातून महिलांना मुख्य प्रवाहाचा भाग बनवण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50% सूट, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपये दरमहा वाढ, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5000ची भरीव वाढ, आशा अंगणवाडी सेविकांना अपघाती अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचं व मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचं अनुदान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमार्फत महिला स्टार्टअप्सना 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान, पर्यटन व्यवसायात आई हे जेंडर इन्क्लुझिव्ह पर्यटन धोरण, 17 शहरातील महिलांना पिंक रिक्षासाठी 80 कोटींचा निधी, अस्मिता योजना, महिला समुपदेशन केंद्र, ऍसिड अटॅक झालेल्या महिलांसाठी मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 लाख महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ अशी भरीव कामगिरी महाराष्ट्र सरकार करत आहे। यात सक्षमीकरणातील एक महत्त्वाचा भाग असलेल्या महिला सुरक्षेच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं शक्ती कायदा संमत केला आहे। महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्यात 7 लाख नवीन बचत गटांची स्थापना झाली आहे। त्यांना उद्योगांसाठी 10 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळत आहे। आपल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून उमेद मार्ट सारखा ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे। राज्याचा विकास हा महिलांच्या विकासावर अवलंबून असतो हे पक्क ठाऊक असणारा एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे। लाडकी बहीण योजनेनं अढळ भाऊपद मिळालेले एकनाथ शिंदे यांना आणखी अशीच ध्येय साध्य करण्यासाठी धनुष्यबाण मजबूत केला पाहिजे। येत्या 20 नोव्हेंबरला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपणही महिला सक्षमीकरणाच्या या मोहिमेत माननीय एकनाथ शिंदे यांच्या सोबत सामील होऊया। केलंय काम भारी, आता पुढची तयारी। विकासाचं निशाण, लाडकं धनुष्यबाण।